बेसावचे बाजारी लोकांच्या नजरा पडतील व तुझ्यावरी कल्ला कपारू सत्तेच नजरा चल जाऊ बाजारी बेसावचे बाजारी। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा इथे व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथे गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये इथे दिलेली आहे मित्रांनो। आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन सर्च करून सुद्धा इथे जॉईन होऊन तुम्ही कॅपकट ॲप आहे तो इथे डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या आजच्या इथे व्हिडिओसाठी मी जेवढं काही इथे मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो त्यासोबत म्हणजे त्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी डेली आपल्या व्हिडिओचं जे मटेरियल आहे ते अपलोड करत असतो मित्रांनो। तर तुम्ही टेलिग्रामवरून सुद्धा इथं मटेरियल जे आहे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपले जे ते रील्स आणि काही अपडेट जे असतील ते इथं येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो चला तर आपण जे ते आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मग आपल्या जे ते सर्वात आधी इथं VPN जे असेल तिथं कनेक्ट करून घ्यायचं। त्यानंतर आपल्या बॅक किंवा आपल्या कॅपकट ॲप आहे तो आपल्याला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड केल्यानंतर आपल्या काय करायचं त्या इमेजवरती क्लिक करून आपल्या ह्याची जी लेअर असेल ती आपल्याला 30 सेकंदापर्यंत आणायची। त्यानंतर त्याच्या सोर्सला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून याचा सर्वात आधी ॲडिओ जो असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर इथं एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या काय बिटनुसार आपला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे। तर आता आपल्याला बिट 2 वरती जिथे काय करायचं येऊन इथे जायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं काय करायचं मित्रांनो इथं स्प्लिट करायचं। परत बिट 3 वरती जिथे आपल्या इथं येऊन स्प्लिट करायचं, परत बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, परत बिट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, परत बिट 6 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं। तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपले इथं जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार आपले इमेजेस जे असतील ते इथं तुम्ही इथं स्प्लिट करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या इमेजचा जेवढा काही इथं एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे। तर इथं डिलीट करण्यासाठी त्या इमेजवरती क्लिक करून डिलीट ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्यानंतर आता आपण जो इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाकायचं। आता त्यानंतर आता आपल्याला काय करायचं ह्या इमेजेसला आपल्या काही ॲनिमेशन जे असतील तिथं आता आपल्याला इथं अप्लाय करायचे आहेत। ओके, तर मित्र आता इथं आपल्याला ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये तिथे जायचं आहे। त्यानंतर आपल्या जिथे इनमध्ये जिथे येऊन जायचं आहे। तर इनमध्ये आल्यानंतर आपल्या क्यूब ओपन हा जो इथं ॲनिमेशन तो अप्लाय करण्याचे टाइमलाईन जे ते इथं पूर्णपणे अशा प्रकारे 5.6 सेकंद इथं करून घेण्यानंतर राईटवरती क्लिक करा। त्यानंतर आपल्या जिथे परत काय यायचं सेकंड इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं आहे। त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इनमध्ये येऊन रॉक वर्टिकल हा जो इथं ॲनिमेशन तो इथे देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 2 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला जिथे परत काय ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन ट्रेंड 3 हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथे बघा आता एक डिस्टॉर्शन स्ट्रेच अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका। ओके, तर मित्र आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथे बघा आता स्लाइड अँड वेव्ह अशा प्रकारचा जो एक ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन आपल्याला बघा एक रोल इन अँड आउट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तर तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं बाउन्स 1 हा जो ॲनिमेशन आहे तर तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इकडं पझल हा जो इथं ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं आपल्या डिस्टॉर्ट राईड हा जो ॲनिमेशन आहे तर तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट हा जो इथं ॲनिमेशन आहे तर तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आता आपल्याला शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथे बघा पॉपिंग कॅन्डी हा जो इथं ॲनिमेशन आहे तर तो इथं अप्लाय करून टाका। तर अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजला आपण इथं ॲनिमेशन दिले। आता त्यानंतर आपल्याला काही इफेक्ट जे असतील तिथं अप्लाय करायचे। ते करण्यासाठी आपल्याला जे काय करायचं बघा आता आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचे। त्यानंतर आपल्याला जे परत काय करायचं आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्याला काय करायचं बघा
डेकोर अशा प्रकारचा जो ऑप्शन असेल त्यामध्ये येऊन आपल्याला पिटल्स अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून टाका आणि याच्यात जे ॲडजस्टमेंट असेल ते आपल्याला 8 सेकंदापर्यंत करून घ्यायचे. परत नंतर आपल्याला ते इमेजवरती थांबायचे आणि परत आपल्याला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन आपल्याला ट्रेंडिंग या ऑप्शनमध्येच तुम्हाला बघा एक अशा प्रकारचा एक बघा लाइटिंग बाउंड अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं भेटेल. तर तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करा, इमेज पूर्ती करून घ्या. त्यानंतर एक इमेज सोडून परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं बघा बटरफ्लायजमध्ये आल्यानंतर बटरफ्लाय ड्रीम अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो भेटेल. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेज पूर्ती करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं 3 लेअर मिरर हा जो इथं अशा प्रकारचा इफेक्ट आहे तर तो इथं अप्लाय करून 2 इमेज पुरता इथं ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन याचं जे वर्टिकल असेल ते 3 फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे इथं सेट करून घ्या. ते केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्या गर्ल सिक्रेट हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून याची जे ॲडजस्टमेंट जे असेल ते आपल्याला इथं 18 सेकंदापर्यंत इथं करून घ्यायचे. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथं व्हिडिओ आहे तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टवरती इथं क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करताच आपला जो व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन झाली मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या इथं व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.